पाहू शकता मित्रांनो, आपल्या करंज्या झालेल्या आहेत तयार. तशा एकसारख्या छान वाटतात. ते पण झालेल्या आहेत. थोडंच केलेलं आहे. बाकीचं सारण मी ठेवून दिलेलं आहे. नंतर बनवूया. आता जेवण पण बनवायचं आहे मला त्याच्यामुळे. तर चला. हाय फ्रेंड्स, मी वैशाली. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे सगळे मजेत ना? तर आता येत आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधन निमित्त मी बनवत आहे करंजी. तर चला बनवूया. नारळ मी ऑलरेडी किसून ठेवलेला होता. तर पाहू शकता बारीक आहे एकदम. थोडासा भाजून घेऊया आपण त्याला. आपला खोबरं मस्त भाजून झालेलं लालसर. याच्यामध्येच थोडासा रवा भाजून घेते मस्त. दोन्ही मिक्स करूया. मग थोडंसं त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे. मस्त लालसर भाजूया. रवा पण आपला मस्त भाजून झालेला आहे. त्याचा रंग पण चेंज झालेला आहे. आता आपण त्याला काढून घेऊया. आपलं सारण थंड होते तोपर्यंत आपण काजू बदामचे काप करून घेऊया. काजू बदामचे काप केलेले आहेत, त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. आता आपण थोडीशी साखर मिक्स करून घेऊया. माझ्याकडे काय पिठी साखर नाही म्हणून मी आपली घरातली साखरच बारीक करते. त्याच्यामध्ये 1-2-4 विलायचे टाकलेले आहेत आणि त्यामध्ये मिक्स एकदम बारीक करून घेऊया. हे पहा, आपली साखर एकदम बारीक झालेली पिठी साखर सारखी. आणि त्याच्यामध्ये विलायची टाकल्यामुळे वेगळा टेस्ट येतो छान. तर त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण सारणमध्ये. तुम्हाला पाहिजे तेवढी गोड तुम्ही करू शकता. आमच्या घरात गोड जास्त आवडतं आणि मी थोडं जास्तच गोड करणार आहे. पिठी साखर सगळी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि हे थंड होतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण मैदा थोडासा टाकून मळून घेऊया. मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकून घेऊया. आपलं पीठ मस्तपैकी मळून झालेले पाहू शकता. तर जरा वेळ त्याला ठेवूया. तोपर्यंत आपण तूप मस्तपैकी मी गरम करायला ठेवलेले आहे. आपली पुरी लाटून झालेली आहे. करंजीचा साचा आहे पाहू शकता. तर याच्यावरती ही पुरी टाकून घ्यायची. थोडी जरा पुरी जास्तच मोठी झालेली आहे. सारण पण आपलं मस्तपैकी थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये मस्तपैकी भरून घेऊया. पाहू शकता आपली करंजी किती छान तयार झालेली आहे. मस्त त्याला पूर्ण भरलेले आहे. हे पहा, दुसरी पण पुरी लाटून झालेली आहे आपली. हा साचा पाहू शकता लाकडाचा आहे. मी गावावरून मागवलेला होता. मस्तपैकी आता अशाच आपल्याला सगळ्या करंज्या करून घ्यायच्या आहेत. तशा एकसारख्या होतात. हातावर पण जमतात पण त्या माझ्याकडून जास्त फुटल्या जातात. तर आपल्याकडे साचा आहे बोललं तर साच्यानेच बनवूया. हे पहा, पाहू शकता मित्रांनो, आपल्या करंज्या झालेल्या आहेत तयार. तशा एकसारख्या छान वाटतात. ते पण झालेल्या आहेत. थोडंच केलेलं आहे. बाकीचं सारण मी ठेवून दिलेलं आहे. नंतर बनवूया. आता जेवण पण बनवायचं आहे मला त्याच्यामुळे. तर चला. आपलं तूप पाहू शकता गरम होत आलेलं आहे मस्तपैकी. त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलेलं आहे मी. तर अजून थोडं काय गरम नाही झालेलं. अजून 1-2 मिनटं गरम होऊन देते. मग आपण करंजी सोडूया त्याच्यामध्ये. आपले तूप तापलेले आहे. त्याच्यामध्ये आपण करंज्या सोडून घेऊया. पाहू शकता आपल्या करंज्या किती मस्त फुगलेले आहे. आपल्या करंज्याचा कलर पण मस्त झालेला आहे. तर आपण आता त्याला बाहेर काढून घेऊया. पाहू शकता मित्रांनो, आपल्या करंज्या तळून तयार आहेत. मस्त करंज्या आपल्या एकदम मस्त आणि खुसखुशीत झालेल्या. मी टेस्ट पण केली. एकदम छान झालेल्या आहेत चवीला पण. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.